आयुष्यपत झाली बंद भाई, झाली झाली. नाही लवकर उठला रे तू. भावाची एक्साइटमेंट लेवल बघताय, सकाळी 5 वाजताच उठून बसलाय. चल कोल्ड स्टार्ट दिलाय, काढ तोपर्यंत गाडी तुझी. आजची राईड खास आहे, कारण इथे फक्त मंदिर नाही तर निसर्ग, डोंगर आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आजची ही खास राईड. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे रुपेश उत्तम चव्हाण. आज मी आणि माझा मित्र निघालो आहोत एक सुंदर आणि शांत ठिकाणी, इंद्रायणी डोंगरावर वसलेले पवित्र स्थान म्हणजेच एकविरा माता मंदिर, कळंबुसरे, दिघाटी येथे. सकाळचे बरोबर 6:30 वाजलेत आणि आपण निघालो आहोत सानपाडा नवी मुंबईमधून. हा किमान 31 किलोमीटरचा पल्ला असेल. हवेत हलकी थंडी आहे, रस्त्यावर अजूनही जास्त गर्दी नाही आहे आणि शहर अजून पूर्णपणे जागंही झालेलं नाही. अशी सकाळची राईड म्हणजेच वेगळीच फिलिंग असते. मन फ्रेश आणि रस्ता ऑलमोस्ट मोकळा. जो पुढे जो मनुष्य दिसतोय तुम्हाला, जो आजच्या या राईडमध्ये माझ्यासोबत आहे, हा माझा खूप जुना मित्र शुभम सुनील सत्वे. आमची मैत्री जवळपास 10 वर्षांची आहे. कॉलेजपासून ते आजपर्यंत खूप वेळा आम्ही एकत्र राईड केल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा निघालो आहोत दिघाटीकडे. तर सध्या आता आपण हायवेला कनेक्ट झालेलो आहोत. जो आपण हायवेला आता कनेक्ट झालो आहे तो आहे बेलापूरहून उरणकडे जाण्यासाठी. सकाळची वेळ असल्यामुळे हेवी ट्रॅफिक अजून सुरू झालेली नाही. रस्ता स्मूथ आहे, बाईक आरामात ग्लाईड होते आणि मॉर्निंग सनलाईट समोरून थोडीफार दिसू लागलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपल्या डाव्या बाजूला आहे नवीनच इनॉग्रेट झालेला नवी मुंबई एअरपोर्ट. लाईटसुद्धा चांगल्या प्रकारे चालू आहेत. JNPT रोडवरचे लाईट्स का चालू नाही आहेत तो एक मोठाच प्रश्न पडला आहे मला आत्ता तरी. आता तुम्ही बघू शकता हा रस्ता म्हणजेच हा हायवे किती वाईड आहे, पण ट्रक मुवमेंट खूप जास्त आहेत. JNPT रोडवर रायडिंग करताना एक वेगळीच फिलिंग येते, एकदम इंडस्ट्रीयल वाईब्स. एका बाजूला क्रेन्स, कंटेनर्स, यार्ड आणि दुसऱ्या बाजूला खुलं आकाश. पावसाळ्यात तर हा रस्ता अजून सुंदर दिसतो, पण स्लिपरी होतो. इथून तर आपण आता चाललेलो आहोत, पण पाडेकर इथून आपण एक्झिट घेणार आहोत आणि तिथून आपल्याला आय थिंक 1 वे आहे रोड. 1 वे का 2 वे ते बघूया, कारण की फर्स्ट टाईम चाललेलो आहे आपण, त्यामुळे मला पण इतकी आयडिया नाही आहे. आता सिटी मागे पडली, गावाकडचा भाग सुरू झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजू हिरव्यागार आहेत, थंडीही जाणवू लागलेली आहे. सूर्य हळूहळू वर येतोय, आकाश हलकंसं केशरी झालंय. आत्ता गाव येईल ना, गाव येईल तिथं थांबू चाय प्यायला.
तुम्ही बघू शकता या रूटवर जास्त करून कंटेनर डेपो आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूंना मोठमोठे कंटेनर यार्ड दिसत आहेत. इथे सगळीकडे ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे डेपो आहेत, म्हणून रस्त्यावर खूप सारे कंटेनर्स ट्रक उभे असलेले दिसतात. सूर्य हळूहळू वर येतोय आणि आकाश हलकंसं केशरी झाले. सकाळचे 6:30 वाजता निघालो होतो. आता थोडंसं पुढे येऊन दिगोडे या गावात छोटासा ब्रेक घेतोय. सकाळची राईड आणि कटिंग चहा यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन असूच शकत नाही. चल बाई. चहा संपला, बाईक पुन्हा स्टार्ट केली. गावातील सकाळ काही वेगळीच असते. कुठे कोंबड्यांचा आवाज, कुठे लोक आपली दुकाने उघडतात. तर मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत जिथे आपल्याला पोचायचे होते तिथे. तर आपण सध्या आहोत इंद्रायणी डोंगराच्या पायथ्याशी आणि आता खरी सुरुवात झाली आहे इंद्रायणी डोंगरची चढाई. अरे च्या, हे तर आपण विचार केला त्यापेक्षाही खूप जास्त स्टीप आहे. मी मनात म्हटलं होतं की थोडीशी चढाई असेल, पण इथे तर डायरेक्ट वरतीच रस्ता जातोय. पहिल्याच गिअरमध्ये बाईक जोर लावत आहे. इंजिनचा आवाज बदलला, ॲक्सिलेटर फिरवलाय मी, बाईक अक्षरशः दम खाते. समोर बघितलं तर रस्ता सरळ आकाशात जातोय असं वाटतंय. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला खोलदरी आणि मध्ये फक्त आपण आणि आपली बाईक. भाई साहब, 1 वर्ष झाले या गाडीला, पण पहिल्यांदाच मी असा काही ॲडव्हेंचर करत आहे. खरं सांगायचं गेलं तर ही फक्त चढाई नाही आहे, हे एक चॅलेंज आहे. ओ भाई साहब, आम्ही ही राईड साधी समजून आलो होतो, पण इंद्रायणी डोंगराने पहिल्याच मिनिटाला आमची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे. वाह, काय पॉवर आहे बाईकमध्ये. मनात थोडी भीती आहे, पण त्याच वेळी खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे, कारण माहीत आहे वर पोचलो की व्ह्यू जबरदस्तच असणार. भाई भाई पहिल्याच गिअरमध्ये ठेवा. आयुष्यपत झाली बंद भाई, झाली. थांब थांब. आणि आय थिंक हा शेवटचा टर्न, कारण की थोडाच फार स्लोप लागलेला आहे.
आणि आपण पोहोचलोच असं वाटतंय मला. अरे वा वा, पोहोचलोच भाई पोहोचलोच. आज शपथ काय भारी भारी पिल्ली आहे तिथे कुत्र्यांची. 1 2 3 4 5 अजून पण आहेत आतमध्ये. वा, मजा आली. तर आता आम्ही पहिले एकविरा मातेचं दर्शन घेतो. डोंगरावर वसलेले हे मंदिर खूप शांत आणि प्रसन्न आहे. दर्शन घेताना मन अगदी शांत झालं. आणि आता वरून दिसणारा हा नजारा बघा. सगळा थकवा, सगळी दमछाक एका क्षणात गायब झाली. येथे सूर्योदय पाहायला खूप मजा आली. 10-15 मिनिटं मस्त गप्पा मारल्या. आता दर्शन आणि व्ह्यू एन्जॉय केल्यानंतर सुरू करतोय खाली उतरण्याचा प्रवास. वर चढताना जितका दम लागला तितकंच आता उतरताना फुल कंट्रोल लागणार आहे. कारण ही चढाई जितकी स्टीप होती तितकीच उतारसुद्धा हेवी आहे. पहिल्याच गिअरमध्ये ठेवली आहे बाईक. ब्रेक हलक्या हाताने वापरतोय. इथे स्पीड वाढवायचा मोह होतो, पण डाऊनहिलमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स चालत नाही. एका बाजूला उतार आणि रस्ता थोडा नॅरो आहे, म्हणून पूर्ण फोकस फक्त कंट्रोलवर. चढताना जिथे बाईक दम घेत होती तिथे आता ग्रॅव्हिटी आपल्यालाच खाली खेचते. ब्रेक जास्त दाबला तर स्किड होण्याचा धोका आणि कमी दाबला तर स्पीड वाढते. खरंच सांगतो, चढाईपेक्षा कधीकधी उतारणं जास्त कठीण जातं. हळूहळू खाली येतोय. चेहऱ्यावर थंड अशी हवा जाणवते. वरून दिसणारा तो व्ह्यू आठवतोय आणि मनात समाधान आहे. हो, आपण ही हेवी चढाई सक्सेसफुली पूर्ण केली आणि आता जवळपास खाली आलो आहोत. रस्ता नॉर्मल होत चाललाय. एक दीर्घ श्वास घेतो आणि मनात एकच विचार, आजची ही राईड खरंच आठवणीत राहणारी होती. इंद्रायणी डोंगर चढताना चॅलेंज देतो आणि उतरताना संयम शिकवतो. येताना शुभम बोलला एका दुसऱ्या रूटने जाऊया, तो थोडासा शॉर्टकट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच अजून गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जाणार नाही तर मानाल नाही. पुन्हा भेटूया एक नवीन राईडसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.